आपले स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कागल MIDC येथे झालेली घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून तिघा चोरट्यांना अटक। 18.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्सटाईल पार्क लिमिटेड 5 स्टार MIDC कागल येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून 18.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे। या प्रकरणी आरोपी शफातुल हबीबुल्ला खान, विजय कुमार नारायण सिंग व अल्फाज नजीबुल्ला खान यांना अटक करण्यात आली। कागल MIDC परिसरातील मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्सटाईल पार्क लिमिटेड या कंपनीत दिनांक 20 जुलै रोजी पहाटे 1 ते 4 च्या सुमारास प्लॉट नंबर 110 व प्लॉट नंबर 111 या कंपनीच्या पाठील मागील बाजूच्या शेडचा पत्रा उचकटून अनोळखी चोरट्यांनी आत प्रवेश करून शिलाई मशीनचे गड्डे आणि शिलाई मशीनची लोखंडी स्टँड असा एकूण 3,68,200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार या कंपनीचे सेक्रेटरी आनंदा श्रीरंग माने राहणार इचलकरंजी यांनी दिलेल्या फरियादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिलेला गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास चालू केला असता पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, संजय हुंबे आणि लखनसिंह पाटील यांना सदर गुन्ह्यातील आरोपी चोरीचा माल घेऊन कोल्हापूर ते मुंबईला जात असल्याच्या रोडने ट्रॅक नंबर MH11 AG 3070 या ट्रकमधून मुंबईमध्ये जात असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने कोल्हापूर ते पेठ नाका कराड असा पाठलाग करत या ट्रकला पेठ नाक्याच्या पुढे हॉटेल #2627 येथे अडवून ट्रक चालक आणि आत बसलेल्या इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या ट्रकची झडती घेतली असता त्यात वरील नमूद माल मिळून आला। मिळालेला माल याबाबत चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली। वरील नमूद आरोपींना तपास पथकाने गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देऊन ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार सौ, अण्णासौ जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मखदूम, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने केली। तक्रारदाराचा तपास पथकातील टीम्सने आभार मानले। दिनांक 20 जुलै 2025 रोजी गोकुळ शिरगाव येथील मेट्रो हायटेक या कंपनीमधून शिलाई मशीन व शिलाईचे स्टँड असा जवळजवळ 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता। सदरची चोरी ही पत्र्याचं शेड उचकटून व गोकुळ शिरगावच्या MIDC मध्ये झालेली असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या। सदरचा प्रकार हा MIDC मध्ये चोरी झाल्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथकं तयार केली। त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे एक पथक देखील तयार करण्यात आलेलं। त्यांनी समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार लखन पाटील, दीपक घोरपडे, प्रवीण पाटील यांना व संजय कुमार यांना गोपनीय माहिती मिळाली की आज रोजी एक ट्रक जो चोरीस गेलेला माल आहे तो घेऊन पेठ नाका या ठिकाणी चाललेला आहे अशी माहिती मिळाली असता PSI मोरे व त्यांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं। त्यांनी त्या वाहनास अडवून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 30 शिलाई मशीन व 18 स्टँड हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांना यश प्राप्त झालेलं आहे। जवळजवळ यामध्ये एकूण 18 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे व जो चोरीचा टेम्पो होता त्यास देखील जप्त करण्यात आलेला आहे। सदरचे आरोपी हे गोकुळ शिरगावमधीलच एक MIDCतील एक सिक्युरिटी गार्ड आहे दुसऱ्या कंपनीचा, तो त्याची मुख्य सूत्रधार असून त्यानेच सर्व ही माहिती पुरवली व त्या अनुषंगाने मुंबई येथील शफीतुल्ला खान हा आरोपी व सातारा येथील एक टेम्पोचा चालक अफजल नबीबुल्ला खान या तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। यामध्ये अजूनही उर्वरित आरोपी असून यांनी आणखीन माल चोरल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने देखील त्यांच्याकडून तपास करून उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे। क्राईम डायरी न्यूज, गुन्ह्याचा मागोवा, सत्याचा शोध, प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस।